लहान मुलांसोबत पार्टी करायची असेल ना तर हे नाचोसचं स्नॅक नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर नाचोस हे एकदम वेजी लोडेड नाचोसचं चाट घरी बनवण्यासाठी ना एकदम सोपी रेसिपी आहे। फक्त तुमच्याकडे ना काही भाज्या असायला हव्यात आणि चीज असायला हवं। तुम्हाला जर भरपूर चीजवाला पदार्थ आवडत असेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर सिंपल आहे, इथे तुम्ही कुठल्याही कंपनीचे नाचोस वापरू शकता। मी इथे बालाजीचं घेतलेलं आहे। हे चीज चिली नाचोस आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे वापरा, पण चीज चिली जे नाचोस मी इथे वापरलेत ना त्याने खूप कमाल टेस्ट येते। तुम्हाला स्पायसी आवडत असतील तर स्पायसी तुम्ही वापरू शकता। वेगवेगळे फ्लेवर्स येतात नाचोमध्ये। तर इथे मी एक पॅकेट घेतले, त्याच्या आतले सगळे नाचोस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ना पसरवून घ्यायचेत आपल्याला ते। आणि ह्याच्यावरती ना मी इथे टोमॅटो केचप लावते। तुम्ही मायोनीज वापरू शकता कुठल्याही फ्लेवरचं, किंवा चीज सॉस सुद्धा वापरू शकता। इथे मी टोमॅटो केचप घातलेला आहे, कुठली चटणी सुद्धा इकडे वापरू शकता, पण एकदम सिंपलमध्ये तुम्हाला दाखवते। टोमॅटो केचप लावायचा। आता टोमॅटो केचप लावून झाल्यावरती ना आपण ह्याच्यावरती भाज्या घालायच्या आहेत। तर भाज्यांमध्ये ना मी शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, गाजर घेतलं आहे, थोडं बीट घेतलेलं आहे। तर हे सगळं ना वरतून पसरवून घ्यायचं आहे। सुरुवातीला शिमला मिरची ना एकदम बारीक कापायची, म्हणजे ना खाताना ती जाणवत नाही की आपण शिमला मिरची खातोय। मोठी असेल तर मग आपण ती खाणार नाही, बाहेर काढून टाकू, त्याच्यामुळे जितकी शक्य होईल तेवढी बारीक चिरा। कांदा चिरायचा एकदम बारीक। गाजर किंवा बीटरूट जे आहे ते ना किसून घ्यायचं, अख्खं त्याला चॉप नाही करायचं, किसून घ्यायचं, म्हणजे ते सुद्धा पटकन खाल्लं जातं। तर एका अनहेल्दी गोष्टीला आपण हेल्दी कसं करायचं ही रेसिपी आहे ही। तर गाजर आणि बीटरूट वगैरे घालून झाल्यावरती वरतून मीठ घालायचं, थोडा चाट मसाला घालायचा, एकदम चटपटीत करायचं आहे आपल्याला हे। तर मस्त सगळं घालून झाल्यावरती इथे ना मी एक स्लाइस घेतलेला आहे, क्यूब घेतला आहे अमूलचा। तर हा चीजला ना मस्त ग्रेट करून घ्यायचं, प्रोसेस चीज आहे हे। तुम्ही कुठलंही मोझरेला किंवा अजून कुठलंही चीज इकडे वापरू शकता। एकदम भरभरून चीज टाकायचं, म्हणजे एकदम मस्त चीजी होतं। बरं, आता जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर मस्त अशी ही डिश बनून तयार झाली, बघा काय दिसते, आ हा हा, कमालच आहे ना एकदम। तर आता खाऊन सुद्धा पाहूयात की कशी झाली आहे। एकदम अप्रतिम लागते ही पदार्थ। तुम्ही सुद्धा हा घरी आणा एक पॅकेट आणि नक्की ट्राय करा। लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये किंवा स्नॅकला सुद्धा बनवून देऊ शकता, इतकं कमाल लागतं हे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्त ही चमचमीत अशी डिश हेल्दी पण आहे, ट्राय करा। कारण खूप साऱ्या भाज्या आहेत, तुमच्या आवडीच्या एक्स्ट्रा भाज्या टाकून तुम्ही एक्स्ट्रा हेल्दी बनवा, ट्राय करा आणि निरोगी राहा आणि निरोगी खा।